तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ओंकार माने तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज गेलो होतो कामावर आणि काम आपलं वाखरीमध्येच चालू आहे, आपलं सुमित दादा गाजरे यांचं. आणि समोरच एक लॉज आहे, लॉजचं पण काम आपल्याकडेच आहे, ते पण चालू आहे, त्याचा प्रायमर मारलाय आता. नंतर कामावरून आलो घरी आणि नंतर आला शुभमचा फोन, जरा काम आहे म्हणला या. मग मी संकेत आणि सुनील निघालो इसबावीला. आणि जी काल अतिक्रमणाची कारवाई झाली त्यामध्ये आपल्या शुभम गोरे यांचं पण दुकान निघलं आहे आणि त्याचा दरवाजा आणायचा राहिला होता. मग ते डमडम घेऊन गेलतो आम्ही दरवाजा आणण्यासाठी. मग तिघांनी मिळून डमडममध्ये दरवाजा भरला. तिथून निघालो वाखरीकडं आणि जाताना शुभम पशी गाडीमध्ये बसलो होतो, जरा गप्पा मारल्या आणि नंतर शुभमच्या घरापाशी आलो, दरवाजा उतरवला आणि नंतर शुभम म्हणला चला घरी चहा केलाय. मग शुभमच्या घरी गेलो चहा पिण्यासाठी. शुभमनं आणून दिला चहा. नंतर सुनील म्हणला शुभमच्या मम्मीला तुमच्या शुभमला पाहुणे बघायला पोहे पण करा. मग तिथून जरा गप्पा झाल्या, चहा घेतला आणि आलो घरी. आणि बंटी, बबली आणि गंगा कशा बघायला आलेत बघा माझ्याकडे आल्या घरी. मग त्यांची जरा भेट घेतली आणि नंतर जेवायला बसलो होतो. आणि जेवण करताना जरा गार्गीचा व्हिडिओ काढ लागलो, तर गार्गी रागानं माया पुढेच प्लेट दिली गार्गीनं आणि गेली बाहेर उठून. आणि गार्गी ही लाडाची बाच्ची आहे बरं का, आणि इथं शाळेला असते, 3 वर्ष झालं इथं शाळेला आहे. तिला परत आईनं आणला आता गोड बोलून आणि नंतर परत तिचा व्हिडिओ काढला तर बघा कशी करायला लागली. तिनं माझ्या अंगावर ओतली स्वच्छ वाटी आणि काय राव धिंगाणा घातला आणि मला लय मारलं राव बघा व्हिडिओ मध्ये. पाणी घे, चल. मला पाणी घे थोडं, आण बाटली, आण बाटली. ए, टाकून, टाकून. पाणी घे, पाणी घे. इथून तू- एवढा मोठा कांड करून कशी बसली बघा साहेबीन खुर्चीवर. गार्गीला सायकलच घ्यायची आहे बघा. पॅन्ट ठुलती राव काढून आणि काय म्हणते बघा घेऊ. मी तुला शाळेत शिकवलं जातं काय तिथं? हलवू नको. मोठे माणसं सगळा धिंगाणा झाला आणि कपडे मी भिजू घातले नेऊन बाहेर डाग पडून म्हणून. आणि त्यात माझा काउंटर होता, तो भिजला खोलून. मग ते नीट केला मी, पाणी काढलं त्यातलं. आणि नंतर झोपताना जरा मला पाणी लागतं, मग गार्गीला आणून दे म्हणलं, गार्गीने दिलं बरं का आणून. आणि मग काउंटर जरा चेक केला, काउंटर चालू झाला बरं का पाणी त्यातलं काढल्यामुळे पूर्ण. आणि नंतर निवांत झोपलो. आज काय कुठे फिरायला गेलो नाही. धन्यवाद.